बघा, मी जरी मोठेपणा खूप सांगितली ना की सगळे निर्माते मालवणी आहेत, कोकणातले मालवणी आहेत, सिंधुदुर्गातले, त्यांना मालवणी माणूस नको असतो. आणि जर हवा असता तर त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो दिसला असता. अदरवाईज दशावतार नावाच्या फिल्ममध्ये दिगंबर नाईक पाहिजे होता ना. एक तर माझं दशावतारवरती प्रचंड प्रेम आहे. दशावतार मी जेवढं बघितलं तेवढं त्या कलाकारांना माहीत पण नसेल, त्याच्यात ज्या कोणी काम केलं असेल त्याला माहीत पण नसेल ना दशावतार म्हणजे काय. सुदैवाने किंवा दुर्दैवाने मला फोन येतात लोकांचे, अरे तू का नाही रे ह्याच्यामध्ये, अरे तू किती वाईट बोलला रे. बरं नाव सुचवलं आपलं, माझं नाव एखाद्याने सुचव, अरे कोकणातले दिगंबर नाईक, तर आय डोंट नो, पण माझं नाही होत का. मालवणी भाषा सोडून दुसरी भाषा बोलणारे लोक तिथे येऊन मालवणी बोलतात. चुक माका आंबा व्हाया, ही काय मालवणी आहे, पण आमची मालवणी लोक ते बिचारे सहन करतात. हेच एखादं वाक्य समजा तुम्ही वऱ्हाडी भाषेत बोललात तर ते तुम्हाला 10 मेसेज करतील खाली, आमची भाषा चुकीची बोलतोय, आमच्या भाषेवर अन्याय. माझं वस्त्रहरण नावाचं नाटक आहे की नाही, तसं बघायला गेलं तर वस्त्रहरणमध्ये प्रत्येक माणूस मालवणी पाहिजे, पण त्याच्यात पण वेगळी भाषा बोलणारे लोक येऊन काम करतातच की. ठीक आहे, आता मी एवढी वर्ष करतो, माझं नशीब आहे की वस्त्रहरणमध्ये मला काम करायला मिळेल. अगदीच. आता मला सांगा की फ्लुएंट मालवणी बोलणारी लोक असतील तर त्यांना नाही कास्ट केलं जात, त्याला काही नाही करू शकत. प्रश्न निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटीचा आहे.